नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला तुमच्या जमिनी या जर भोगवटा वर्ग 2च्या असतील आणि त्या भोगवटा वर्ग 2च्या जमिनी असल्यामुळे त्याचे हस्तांतरण जर तुम्ही विनापरवानगी केलं असेल तर अशा लोकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ फार उपयुक्त ठरणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, बऱ्याच लोकांच्या सातबाऱ्या उतार्यावरती भोगवटा वर्ग 2 हा शेरा असतो किंवा सिलिंग हा शेरा असतो किंवा सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी अशा स्वरूपाचा स्पष्ट शेरा दिलेला असतो. तर या शेऱ्याचा अर्थ असा की या जमिनींचं कोणतंही हस्तांतरण, बक्षीसपत्र असेल, खरेदी खत असेल, कुठलंही हस्तांतरण जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी सक्षम अधिकारी म्हणजे एक तर तहसीलदार, SDO किंवा कलेक्टर यांच्या पूर्वपरवानगीशिवाय तुम्हाला या जमिनींचं कोणत्याही स्वरूपात हस्तांतरण करता येत नाही. परंतु ज्या काही जमिनी किंवा सातबारे उतारे, अधिकार अभिलेख यामध्ये नवीन अविभाज्य शर्त अशा स्वरूपाचे शेरे असतील तर अशा जमिनींचा जर व्यवहार तुम्हाला कृषी प्रयोजनासाठी करायचा असेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची पूर्वपरवानगीची गरज भासत नाही. या संदर्भात एक शासन निर्णय देखील शासनाने पारित केला. परंतु त्या अनुषंगाने एक महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक 17 जुलै 2008 रोजी शासनाने पारित केला आणि त्यामध्ये असं म्हटलं की जे काही हस्तांतरण, नवीन अविभाज्य शर्ती या जमिनीचे हस्तांतरणे विनापरवानगी झालेले असतील आणि ते विनापरवानगी झालेल्या हस्तांतरणामुळे जर त्या शेतकऱ्यांची नावे अधिकार अभिलेखामध्ये किंवा महसूल दप्तरी नोंदवून घेतलेली नसतील तर अशा प्रकरणांमध्ये या दिनांक 17 जुलै 2008च्या शासन परिपत्रकानुसार आता त्या शेतकऱ्याचं नाव हे सातबाऱ्या उतार्यावरती नोंदवून घेण्यासंदर्भातल्या सूचना या शासन परिपत्रकामध्ये देण्यात आल्या. या शासन परिपत्रकामध्ये स्पष्ट सूचना अशा दिल्या गेल्या की ज्यांचे हस्तांतरण हे विनापरवानगी झाले असतील तर त्या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करून त्या लोकांची किंवा त्या शेतकऱ्यांची नावे ही इतर अधिकार किंवा मालक सदरी महसूल दप्तरी घेण्यात याव्या. यामध्ये सांगताना असं म्हटलं की जर ती हस्तांतरणे झाली असतील तर त्यावरचा जो काही भोगवटा वर्ग 2चा शेरा असेल तो कायमस्वरूपी असेल. म्हणजे भोगवटा वर्ग 2चा शेरा हा कधीही निघणार नाही किंवा कमी होणार नाही, ही महत्त्वाची अट या शासन निर्णयामध्ये टाकण्यात आली. आता शासन निर्णयामध्ये ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी सांगितल्या त्या आता आपण आपल्या स्क्रीनवर बघू. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये ज्या बाबतीत माहिती घेतली त्या संदर्भातली अधिकृत माहिती आता आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. हा शासन निर्णय दिनांक 17 जुलै 2008 रोजीचा आहे. याचं जर आपण हेडिंग बघितलं, नवीन अविभाज्य शर्तीने दिलेल्या इनाम वतन, महार वतन व देवस्थान इनाम जमीन वगळून जमिनी ज्या की भोगवटादार वर्ग 2च्या आहेत त्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय पूर्वीची शेती कारणाकरिता हस्तांतरित झाल्यास असे हस्तांतरण नियमाकुल करून भोगवटा वर्ग 1 करण्याबाबत अशा स्वरूपाचं हे हेडिंग आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्व म्हणजे जे वाचा आहे शासन परिपत्रक महसूल व वन विभाग क्रमांक वतन दिनांक 9 जुलै 2002. आता हा शासन निर्णय 9 जुलै 2002 रोजी अंमलात आल्यामुळे या शासन निर्णयानुसार जर कोणत्याही शेतमिळकतीचे हस्तांतरण हे शेती प्रयोजनासाठी जर केलं असेल आणि त्या मिळकतीच्या सातबारा उतारावर इतर अधिकारामध्ये नवीन अविभाज्य शर्त असा जर उल्लेख असेल किंवा शेरा असेल तर अशा जमिनींच्या हस्तांतरणाच्या वेळी परवानगी घेण्याची गरज नाही, असा हा दिनांक 9 जुलै 2002चा शासन निर्णय आहे. याचाच अवलंब करून यामध्ये त्यांनी सांगितलं की उक्त सुधारणा अधिनियम दिनांक 6 मे 2002 रोजी अंमलात आला आहे. हा अधिनियम अंमलात आल्याच्या दिनांकानंतर
कृषी प्रयोजनासाठी होणाऱ्या हस्तांतरणात अवलंबवायची कार्यपद्धती तसेच उक्त सुधारित अधिनियम अस्तित्वात आल्यानंतर अशा जमिनीचे हस्तांतरण कृषीतर प्रयोजनासाठी झाले असेल अशी पूर्वपरवानगी शिवाय झालेली हस्तांतरणे नियमानुकूल करण्यासाठी कार्यपद्धती अवलंबित यावी याचीही तरतूद उक्त सुधारणा अधिनियमात करण्यात आली। म्हणजे या सुधारणानुसार जर असे काही हस्तांतरण जर विनापरवानगी झालेले असतील तर ते हस्तांतरण या शासन निर्णयाच्या अनुषंगाने चुकीचे, बेकायदेशीर किंवा इल्लीगल ठरणार नाही, तर ते फक्त इर्रेग्युलर असतील असा याचा अर्थ आहे। तथापि उक्त सुधारणा अधिनियम अस्तित्वात येण्यापूर्वी कृषिक प्रयोजनासाठी जी हस्तांतरणे विनापरवानगी झालेली आहेत व ज्या हस्तांतरणाचा अंमल अधिकार अभिलेखात घेण्यात आलेला नाही, म्हणजे अशा स्वरूपाची जी काही खरेदी, विक्री किंवा कुठलेही हस्तांतरण झालेलं असेल तर अशा हस्तांतरणाची नोंद शर्तभंग झाला म्हणून त्यामध्ये इतर अधिकारामध्ये त्याचा उल्लेख घेण्यात आलेला नाहीये। अशी हस्तांतरणे कशी नियमानुकूल करावीत यासाठी उक्त सुधारणा अधिनियमात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही। परिणामी उक्त सुधारणा अधिनियम अस्तित्वात येण्यापूर्वी कृषिक प्रयोजनासाठी जी विनापरवानगी हस्तांतरणे झाली आहेत अशी प्रकरणे अशा जमिनी खरेदीदाराच्या प्रत्यक्ष ताब्यात आहेत, तथापि अधिकार अभिलेखात खरेदीदाराचे नाव नोंदलेले नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे अशा व्यक्तींना त्यांची नावे अधिकार अभिलेखात नसल्यामुळे शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही, तसेच अन्य अनेक स्वरूपाच्या व्यावहारिक अडचणींनाही सामोरे जावे लागते। याचा विचार करून यामध्ये 3 प्रकारचे कॉलम करण्यात आले। महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 21/2002 हा अंमलात येण्याच्या दिनांकापूर्वी ज्या वतन इनाम जमिनीची महार वतन जमिनी व देवस्थान जमिनी वगळता सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय कृषिक प्रयोजनासाठी हस्तांतरणे झाली आहेत व अशा हस्तांतरणाच्या नोंदी अधिकार अभिलेखात घेण्यात आलेल्या नाहीत अशा जमिनींच्या नोंदणीकृत हस्तांतरणाबाबतचा पुरावा म्हणजे नोंदणीकृत खरेदी खत, नोंदणीकृत बक्षीसपत्र इत्यादी खरेदीदाराने सादर केल्यास असे व्यवहार नियमानुकूल करण्यात यावेत। असे करताना अशा जमिनींचे यापूर्वी झालेले कृषी प्रयोजनासाठीचे सर्व विनापरवानगी व्यवहार एक खास बाब म्हणून दुर्लक्षित करण्यात यावेत। त्यानंतर अशी हस्तांतरण नियमानुकूल करून दिल्यानंतरही या जमिनी भूगोलदार वर्ग 2 या सत्ता प्रकाराने धारण करण्यात येतील व या जमिनीच्या त्यापुढील हस्तांतरणास महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 21/2002 च्या तरतुदी लागू होतील। म्हणजे जर काही तुमच्या संदर्भात देखील अशी हस्तांतरण असतील आणि अशा हस्तांतरणामुळे तुमच्या खरेदी खतानुसार, बक्षीसपत्रानुसार किंवा इतर कायदेशीर रजिस्टर दस्तानुसार जर सातबाऱ्या उतार्यावर नोंद घेण्यात आली नसेल तर या शासन निर्णयाच्या आधारे तुम्ही तुमचे व्यवहार बेकायदेशीर नसून इर्रेग्युलर असल्यामुळे त्यांना रेग्युलर करून देण्यासाठी हा शासन निर्णयाचा वापर करू शकतात। त्यामुळे या शासन निर्णयानुसार जर अशा कोणत्याही स्वरूपाचे खरेदी खत केले असतील तर ते रद्द करावेत असा कोणताही उल्लेख या शासन निर्णयामध्ये केलेला नाही। त्यामुळे तुमचा जर या संदर्भात काही दिवाणी वाद सुरू असेल तर यासाठी देखील न्यायालयात या शासन निर्णयाचा फार मोठा फायदा हा तुम्हाला मिळू शकतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुमच्या जमिनी या विनापरवानगी हस्तांतरित झाल्या असतील आणि त्या विनापरवानगी हस्तांतरित झाल्यामुळे तुमच्या नावाची नोंद जर सातबाऱ्या उतार्यावर झाली नसेल तर त्या संदर्भात कोणतीही कायदेशीर कारवाई करून तुम्ही तुमचे नाव सातबारा सदरी नोंदवून घेऊ शकतात। या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेतली। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात। धन्यवाद।